सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये जोगती नित्याला देवीचं कुंकू देते आणि बोलते की हे कुंकू अधिराजला लाव। कुंकू घेतल्यानंतर नित्या मनामध्ये बोलते की अधिराज मी येईपर्यंत थांब। नित्या मंदिरापासून थेट पळत हॉस्पिटलकडे जाते। इकडे हॉस्पिटलमध्ये ईशान अधिराजच्या वॉर्डमध्ये आहे त्या वॉर्डमध्ये जातो आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतो। उशी अधिराजच्या तोंडावर ठेवून ईशान त्याला मारण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतर मॉनिटरकडे बघितल्यावरती मॉनिटरवर एक सरळ लाईन येते। त्यानंतर डॉक्टर अधिराजला चेक करून अधिराजच्या आईजवळ येतात। अधिराजची आई खूप जास्त टेन्शनमध्ये असते। त्यानंतर डॉक्टर निराश होऊन त्यांची मान डोलावतात आणि मग काय अधिराजची आई पूर्णपणे खचून जाते। त्यानंतर तितक्यात तिथे नित्या आणि राजमा दोघेही येतात। नित्या अधिराजच्या आईला ते का रडतायत हे विचारण्याचा प्रयत्न करते, पण अधिराजची आई काहीही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नसते आणि मग तेव्हाच नित्याला अधिराजसोबत काय घडलं याचा अंदाज येतो आणि मग नित्या तडक तिथून अधिराजच्या वॉर्डकडे पळत जाते। अधिराजला असं निश्चित पडलेलं बघून नित्या जोरात अधिराजच्या नावाने ओरडते। तर आता पुढे नक्की मालिकेमध्ये काय घडतं हे जाणून घेण्यासाठी बघत राहा सुख म्हणजे नक्की काय असतं।